तुम्ही कधी अशी मुलं बघितली आहेत का की ज्यांच्याकडे बघून आपल्याला असं वाटतं की खरं तर ही मुलं इतकी हुशार आहेत पण तरी अभ्यासात फार मागे पडतात. त्यांची ॲबिलिटी आणि त्यांचा परफॉर्मन्स ह्याच्यात खूप अंतर असतं. त्यांच्याकडे बघून आपल्याला असं वाटतं की यांनी जर खरंच मनावर घेतलं तर हे किती चांगलं परफॉर्म करतील, किती चांगला अभ्यास करू शकतील, पण तसं होताना दिसत नाही. बऱ्याचदा ही मुलं आपल्याला अनमोटिव्हेटेड, आळशी, बॅकबेंचर्स, स्लो लर्नर्स किंवा डिसओरिएंटेड वाटतात. पण दरवेळेला असंच असेल असं नाही. कदाचित या मुलांना लर्निंग डिसॅबिलिटी, लर्निंग डिफिकल्टीज किंवा अध्ययनात प्रॉब्लेम्स असू शकतात. तर आता लर्निंग डिसेबिलिटी म्हणजे काय, अध्ययन अक्षमता म्हणजे काय, हे आपण सविस्तर बघूया. सो लर्निंग डिसेबिलिटीमध्ये सगळ्यात पहिलं लक्षण असं आहे की रीडिंगमध्ये या मुलांना खूप समस्या असतात. म्हणजे कशा, तर खूप इनॲक्युरेट रीडिंग असतं, खूप स्लो वाचतात, खूप कष्ट करून त्यांना वाचायला लागतो. जे वाचतात त्याचा अर्थ कळत नाही, पूर्ण संदर्भ बदलून वाचतात. रिटर्न एक्सप्रेशनमध्ये प्रॉब्लेम असतो की जसं स्पेसिंग नीट नाही आहे, अक्षर नीट मेसी आहे, कळत नाही आहे काय लिहिलं आहे ते, पंक्च्युएशन मार्क्स नीट नाही आहेत, अक्षर एकमेकांमध्ये मिसळलेली आहेत. त्यानंतर स्पेलिंग्स चुकीचे लिहितात, एखादं अक्षरच गाळतात किंवा मिरर इमेजिंग, बीच्या ऐवजी डी लिहिलेलं आहे, असे गोंधळ त्यांचे वाचन, लेखनात आणि आकलनात होत असतात. गणितात जर बघितलं तर नंबर सेन्स, नंबर फॅक्ट्स ह्या कन्सेप्ट ग्रास्प करायला त्यांना अवघड जातं, पाढेपाठ होत नाहीत, सिक्वेन्स कळत नाही. ही एक न्यूरो डेव्हलपमेंटल कंडिशन आहे ज्याच्यात रीडिंग, रायटिंग, कॉम्प्रिहेन्शन, स्पेलिंग, लिसनिंग, मेमरी, इन्फॉर्मेशन कुठलीही स्टोअर करणं, प्रोसेस करणं आणि ती प्रोड्यूस करणं, ह्या सगळ्या प्रक्रियेत त्यांना अडथळे निर्माण होतात. लर्निंग डिसेबिलिटीची कारणं काय आहेत ते आपण थोडक्यात बघूया. एक तर जेनेटिक कारण असू शकतं किंवा बायोलॉजिकल, बायोकेमिकल रिझन असू शकतं. युटेरिन एन्व्हायरमेंट अनफेवरेबल असेल, हेही एक कारण असू शकतं. किंवा एन्व्हायरमेंटल डिप्रायव्हेशन सुद्धा असू शकतं. म्हणजे शिक्षणाच्या, अध्ययनाच्या पुरेशा संधीच नसणं, त्यासाठी लागणारं पोषक वातावरण नसणं, हेही एक कारण असू शकतं, ह्याबद्दल डिटेल मी पुढच्या व्हिडिओत बोलणार आहे. तर अशा वेळी सायकोलॉजिस्टची मदत घेऊन त्यांचं एक प्रॉपर असेसमेंट करून कुठल्या एरियाजमध्ये त्यांना अडचणी आहेत ह्या सगळ्याचा विचार करून जर त्यांना रेमेडियल इंटरव्हेन्शन आपण देऊ शकलो तर त्यांची नक्कीच प्रगती होते. सो आज आपण बघितलं की लर्निंग डिसेबिलिटी म्हणजे काय, त्याचं स्वरूप कसं असतं, त्याची लक्षणं काय आहेत, कारणं काय आहेत आणि काय ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. पुढच्या भागात आपण बघूया लर्निंग डिसेबिलिटीचे प्रकार काय आहेत आणि त्याच्या लेवल्स काय. तोपर्यंत बाय.